वैयक्तिक वनहक्क दाव्यांमध्ये पुरावा म्हणून दंडाच्या पावतीची सक्ती म्हणजे पात्र दावेदारांवर अन्याय। वैयक्तिक वनहक्क दाव्यासाठी ठराविक पुराव्यांची सक्ती करणे तात्काळ थांबवा। वयम चळवळीची अपर आदिवासी आयुक्तांकडे मागणी। वैयक्तिक वनहक्क दाव्यांच्या छाननी प्रक्रियेत वनहक्क कायदा 2006 आणि वनहक्क नियम 2012 मध्ये नमूद नसलेल्या पुराव्यांची सक्ती करून पात्र आदिवासी दावेदारांवर अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप वयम चळवळीने केलाय। या संदर्भात अप्पर आदिवासी आयुक्त तथा वनविभागीय वनहक्क समितीचे सचिव यांना सविस्तर निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की उपविभागीय व जिल्हास्तरीय वनहक्क समित्यांकडून अनेक प्रकरणांमध्ये दंडाची पावती आणि इतर अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जात आहे। मात्र वनहक्क अधिनियम 2006 व वनहक्क नियम 2012 मधील 6ब, 12(4) आणि 12(a)(11) मध्ये अशा प्रकारच्या पुराव्याची सक्ती करण्याची कोणतीही तरतूद नसतानाही ही पद्धत सुरू आहे। त्यामुळे अनेक पात्र दावेदारांमध्ये दावे प्रलंबित राहतात किंवा नाकारले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। वयम चळवळीने असेही नमूद केले आहे की दावेदारांनी सादर केलेल्या पुराव्यांची प्रत्यक्ष शहानिशा न करता दावे फेटाळले जात आहेत। 2005 पूर्वीच्या जमिनीच्या वापराचे पुरावे, वन विभागाच्या नोंदी, अतिक्रमणाची माहिती, POR नोंदी तसेच उपलब्ध शासकीय अभिलेखांचा आधार घेऊनच निर्णय घेणे आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले। वयम चळवळीच्या प्रमुख मागण्या: नंबर 1, महसूल विभाग, वन विभाग आणि वनहक्क समिती यांच्या संयुक्त पाहणीचे आदेश द्यावेत। नंबर 2, वन विभागाकडील अतिक्रमण नोंदी, POR रजिस्टरसह सर्व संबंधित अभिलेख दावेदारांना उपलब्ध करून द्यावेत। नंबर 3, 2005 पूर्वीच्या जमिनीच्या वापराचे उपलब्ध शासकीय पुरावे व प्रतिमांच्या आधारे दाव्यांचा निर्णय घ्यावा। नंबर 4, सर्व आवश्यक पुरावे उपलब्ध होईपर्यंत कोणताही वनहक्क दावा निकाली काढू नये। वनहक्क कायद्याची अंमलबजावणी कायद्याच्या चौकटीत आणि पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक असून पात्र आदिवासी दावेदारांना न्याय मिळावा अशी अपेक्षा वयम चळवळीने व्यक्त केली आहे। वनहक्क दाव्यांच्या छाननी प्रक्रियेत सुरू असलेल्या कथित अनियमिततेमुळे आदिवासी समाजात तीव्र नाराजी असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित समित्यांना स्पष्ट निर्देश द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी वयम चळवळीचे उपाध्यक्ष प्रकाश बरब, कार्यकर्ते देवेंद्र थोटगा, वनवासी कल्याण आश्रमचे देवीदास देशमुख तसेच सुरगाणा, पेठ, सटाणा, कळवण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील 60 पेक्षा अधिक दावेदार उपलब्ध होते। कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी सह भारती दडवी। आपल्या विकासाची आपली चळवळ आपल्या ह्या वनहक्काच्या अपिलासाठी विभागीय आयुक्त नाशिक येथे आलेले आहे। येथे लोकांनी उपविभागीय समिती, जिल्हा वनहक्क समिती यांनी वनहक्काची अपिलं फेटाळली आणि त्या फेटाळलेल्या अपिलावर पुन्हा आयुक्त कार्यालयामध्ये पुन्हा सुनावणी लागली। या सुनावणीमध्ये आता लोकांनी इथे येऊन मागील दोन्ही समित्यांनी आमचे पुरावे, सबळ पुरावे तपासले नाही, जागेवरती कुठलीही शासनाकडून व्हिजिट झाली नाही। 12(1)च्या नोटिसीनुसार वन विभागाचे कर्मचारी पलाटाच्या ठिकाणी आले नाही आणि आम्हाला या दाव्यातून, आमच्या पलाटातून निष्कलित करण्यात आलं। त्याच्यामुळे आम्ही विभागीय समितीकडे अपील केलं, ज्याच्यात आम्ही शासनाकडे आत्ता 3 गोष्टी सादर केल्या की हे समितीला जेव्हा पाहणी होईल तेव्हा हे उपग्रहाचे चित्र 2005च्या अगोदरचं मिळवून द्यावं आणि ज्याच्यामध्ये आमचं जे सिद्ध करण्यासाठीचं 2005च्या अगोदरचं जे गुगल इमेज आहे